प्रणव गोखले आलेले आहेत. हनुमान चालिसावर त्यांचं प्रवचन विश्लेषण सगळं ते आपल्याला करणार आहेत. हनुमानाची भक्ती ही सर्वश्रेष्ठ मानली जाते आणि हनुमान आणि राम हे दोन्ही एकच आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण फक्त आपल्याला त्या हनुमान चालिसाचं महत्त्व त्यांनी सांगावं अशी यावेळेला त्याला एक विनंती केली होती. त्याच्याप्रमाणे तो ते करणार आहे. आपल्या या संबंध वर्षभरात जे काही निरनिराळे आपण यज्ञ केले त्याचा उद्या शेवटचा यज्ञ आहे हनुमान याग. तर त्यालाही सगळ्यांनी या आणि सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्या. प्रणव आज अनेक वर्ष आपल्याकडे येतोय त्याच्यामुळे त्याची ओळख ही काही मी आणखीन वेगळी करून द्यायला हवी असं नाहीये. त्याचा दिवसेंदिवस अधिकाधिक त्याची बुद्धिमत्ता प्रगल्भ होते आणि त्याच्या अभ्यासूपणासाठी त्याला सज्जनगडावरनं सुद्धा बोलावणी आलेली आहेत. इतका तो अभ्यासू आहे हे आपल्याला म्हणजे माहीत नसेल म्हणून आज मी मुद्दाम सांगितलंय सगळ्यांना. तर त्याची अशीच दिवसेंदिवस प्रगती हो आणि आपल्या समोर तो खूप मोठा झालेला आपल्याला दिसो अशी रामाजवळ मी प्रार्थना करते. आजपासून जे निरूपण सत्र होणार आहे त्याचा प्रारंभ आपल्याला भगवान श्रीरामांच्या नामगजरान करायचा आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम 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 जय जय राम.
जानकी जीवन स्मरण जय जय राम. ओंकार माद्यम प्रवदन्ति संतो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति. गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं. रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः. यौन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलं. यः पृथिवी भरवारणाय दिविजै सम्प्रार्थितश्चिन्मयः. संजातः पृथिवीतले रविकुले मायामनुष्यो व्ययः. निश्चक्रं हतराक्षसं पुनरगाद् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां. कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे. विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यमूर्तिम्. आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि. यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं. बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकं. पवनसुत हनुमान की जय. राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. गोस्वामी तुलसीदास महाराज की जय. ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आजपासून क्रोधी नावाचं शालिवाहन शक 1946 हे नूतन संवत्सर सुरू होत आहे. या नूतन संवत्सरारंभाच्या आपणा सर्वांना अनेक हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं, या नूतन संवत्सरामध्ये आपणा सर्वांकडून प्रभू रामचंद्रांची, महारुद्र हनुमंतांची, आपल्या सद्गुरूंची आणि अर्थात या भारत राष्ट्राची, त्या राष्ट्राच्या निःश्रेयसनी अभ्युदयाच्या निर्माणासाठी धर्माची ही सेवा अखंड घडत राहो अशी प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी करूया आणि आपल्या या चिंतन सत्राला प्रारंभ करूया. आपणा सर्वांना माहितीच आहे की प्रभू रामचंद्रांचा महारुद्र हनुमंताच्या समोर येऊन जी पुनर्स्थापना झाली या दिव्य अशा राम विग्रहाची, त्याला 75 वर्ष पूर्ण झाली. अमृत महोत्सवी वर्ष आपण गेलं वर्षभर साजरं करतो आहोत. आणि अर्थात गेल्या वर्षीपासून जो हा अमृत महोत्सव सुरू झालेला आहे त्याचा समारोप करत असताना कोणत्याही महोत्सवाचा समारोप हा ज्यांच्या स्मरणाशिवाय, ज्यांच्या नामाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि अर्थात भगवान रामचंद्रांचं कोणतंही उत्सव आयोजन हे ज्यांच्या आठवणीशिवाय
ज्यांच्या उपासनेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, पूर्णत्वाला जाऊ शकत नाही, त्या महारुद्र रामदूत वायुपुत्र हनुमंताचं स्मरण, त्यांचं गुणकीर्तन आपल्याला या आगामी 5 दिवसामध्ये करायचं आहे. आणि ते गुणकीर्तन करण्यासाठी आपण जे चिंतन पद्य इथे स्वीकारलेलं आहे ते अर्थात आपल्या सगळ्यांच्या सुपरिचयाचं, कदाचित अनेकांच्या नित्यपाठाचं अविभाज्य अंग असलेलं स्तोत्र म्हणजेच श्रीमद हनुमान चालिसा. या स्तोत्राचं आपण चिंतन करायचंय. लक्षात घ्या, विषम गुणोत्तर आहे. अजून एक हा योग आहे, फार महत्वाचा आहे आणि त्याचं स्मरण केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, म्हणून त्यांनी मध्यात येऊन ती आठवण करून. प्रभू रामचंद्र आले, स्थानापन्न झाले, पण ती स्थापना होण्यामागे हनुमंताचा साक्षात्कार हा कारण आहे. या स्थानाचं महत्व असं आहे की इथे रामप्रभूंनी यावं ही इच्छा प्रत्यक्ष हनुमंतांनी स्वप्नदृष्टांताच्या माध्यमातून उभय पक्षी म्हणजे सदावर्ते कुटुंबियांना देखील आणि माडीवाले कुटुंबियांना देखील दिली. आणि त्या प्रत्यक्ष महारुद्रांनी दिलेल्या संकेतानुसार रामप्रभू इथे स्थानापन्न आहेत. त्यामुळे देखील आपल्या या हनुमान चालिसाच्या चिंतनाला एक वेगळं औचित्य प्राप्त झालेलं आहे. हनुमान हे नावच खरं तर प्रभू रामचंद्राच्या रामायणाला पूर्ण करणारं असं आहे. आपण इथे रामनवमीच्या निमित्ताने जमलेलो आहोत, त्यामुळे स्वाभाविक अपेक्षा अशी असते की रामांचं गुणकीर्तन इथे होईल. पण सर्वोत्तमाचं एक वैशिष्ट्य, एक गुण असा आहे की सर्वोत्तम व्यक्तिमत्व असतात ती स्वतःचा गुणानुवाद ऐकला की थोडीशी संकोच पावतात, थोडंसं त्यांना वरमल्यासारखं होतं, थोडे ते मागे सरतात. हाच गुण प्रभू रामचंद्रांनाही लागू होतो आणि हाच गुण महारुद्र हनुमंताला देखील लागू होतो. त्यामुळे आजच्या या आयोजनाची गंमत अशी आहे, प्रभू रामचंद्र अतिशय प्रसन्न आहेत, कारण त्यांना प्राणाहून प्रिय असणाऱ्या हनुमंताचं गुणकीर्तन आपण करतोय. हनुमंत थोडेसे संकोच अनुभव करतायत की अरे बापरे, माझ्या आराध्य दैवताचा उत्सव आणि तिथे माझं गुणकीर्तन काय लावलंय, म्हणून कदाचित त्यांना संकोच असेल. पण संकोच असला तरी तेही आज आपल्या मध्ये कोणत्या ना कोणत्या तरी रूपात आणि आनंदित रूपात उपस्थित आहेत. का तर त्यांचा आनंद कशात आहे, प्रभू रामचंद्रांचा आनंद जो आहे तो त्यांचा आनंद आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्रांना आनंद काय आहे की त्यांच्या प्राणाहून प्रिय अशा भक्ताचं, सद्भक्ताचं चरित्र, त्याचं गुणकीर्तन इथे होत आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्र प्रसन्न आहेत आणि प्रभू रामचंद्र काही केल्या प्रसन्न आहेत, म्हणून रामदूत हनुमान प्रसन्न आहेत. असं उभय पक्षी प्रसाद रूप आठवून आपण या हनुमान चालिसाचं श्रवण इथे करायचं आहे. हनुमान चालिसा स्तोत्र आपण नित्य पाठात अनेक जण म्हणतात. इथे जेव्हा सायंकाळी आरती होते त्यामध्येही आरतीनंतर हे स्तोत्र म्हटलं जातं. म्हणजे आज हिंदू धर्माचे, वैदिक सनातन धर्माचे जे बदललेले निकष आहेत, आम्ही धर्मनिष्ठ आहोत असं सांगण्याचे, त्याच्यामध्ये एक एकक झालेलं असं स्तोत्र आहे. म्हणजे बघा की पूर्वीच्या काळी असं होतं की आम्ही वैदिक सनातन हिंदू धर्मानुयायी आहोत. म्हणजे नेमकं काय आहोत म्हटल्यावर लोक म्हणायचे की आम्ही ऋग्वेदाचं अध्ययन केलंय, आम्ही यजुर्वेदाचं केलंय, आम्ही सामवेद शिकलोय, आम्ही अथर्ववेद शिकलोय. काही नाही तर महाभारत रामायण यांचं अध्ययन आम्ही केलेलं आहे, स्वाध्याय केलेला आहे. हेही नसेल तर षड्दर्शनांचा अभ्यास केलेला आहे असं म्हणणारे होते. पण आज काय झालंय, संस्कृतची जी नाळ आहे ती तुटली आहे समाजाची. संस्कृत पासून समाज दूर गेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रांत भाषामध्ये, प्रादेशिक भाषांमध्ये जे वाङ्मय उपलब्ध आहे, मग ती स्तोत्र असतील, ते ग्रंथ असतील,
तर त्या स्तोत्र मंत्र ग्रंथ यांच्या पठणाने आम्ही धर्माचं पालन करतो आहोत, आम्ही धर्माची सेवा करतो आहोत, हा एक विश्वास सामान्य जनतेच्या मनामध्ये तयार झालेला आहे. म्हणजे अगदी संस्कृत येत नसलं तरी मराठी माणूस मराठी भीमरूपी महारुद्रा म्हणून धर्माशी नाळ जोडू नये तसा हिंदी माणूस, आम्हाला काही येत नसलं तरी आम्हाला हनुमान चालीसा पाठ आहे, आम्हाला हनुमान चालीसा कंठस्थ आहे, असं म्हणून आम्ही कुठेतरी हिंदू धर्माशी कसे जोडलेलो आहोत हे आज सांगू पाहतोय. सोशल मीडियावर असतं की आम्हाला हनुमान चालीसा पाठ आहे, म्हणजे फार काही पाठ आहे असातला विषय नाही, पण का होईना त्या मिशाने धर्माशी, उपासनेशी, दैवतांशी हा समाज जोडला जातोय. ही फार महत्वाची बाब आहे. या दृष्टीने हनुमान चालीसाचं महत्व लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजे धर्माचा बदललेला चेहरा आणि त्या चेहऱ्यामध्ये हनुमान चालीसाचं असणारं आजचं महत्व. दुसरा मुद्दा हनुमान चालीसाच्या महात्म्याचा असा आहे की जो सर्वसामान्यांना आकृष्ट करणार आहे की फलश्रुती जो 7 बार पाठ करे कोई छूट ही बंदी महासुख होई, किंवा भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा. खर तर अशी फलश्रुती काही वेगळी शेवट काढून दिली आहे असं नाही, मध्ये मध्येही आली आहे, काही शेवटही आली आहे. हे आकाराने त्या मानाने खूप छोट, म्हणायला सोपं, पण तितकंच बहुगुणी, ज्याला अनेक आयाम आहेत आणि ज्या मधून केवळ भौतिकच नव्हे तर आत्मिक, पारलौकिक असेही लाभ, असेही अनुभव आजही साधकांना घडतायत, असं हे स्तोत्र आहे. म्हणजे माऊलींनी पसायदानामध्ये जे सांगितलंय, जो जे वांछील तो ते लाहो, तशी फलश्रुती काहीशी या हनुमान चालीसाला आहे की ज्याला याच्यामधून काही साध्य आहे. आपल्याला भगवद्गीतेमध्ये 4 भक्तांचे प्रकार भगवंतांनी केलेले माहिती असतील. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. 4 प्रकारचे लोक माझं भजन करतात. तसं जर आपण मानलं, रामाचं भजन करणारे किंवा हनुमंताचं भजन करणारे 4 प्रकारचे लोक आहेत. कोणते कोणते? तर सगळ्यात पहिला आर्त. आर्त म्हणजे काहीतरी संकट पडलंय, आम्हाला काहीतरी नड निर्माण झाली, निकड निर्माण झालीये आणि ती निकड किंवा नड भागवण्यासाठी आम्ही मारुतीचं स्तवन करतोय, रोज प्रदक्षिणा घालतोय, रोज नारळ फोडतोय. कशाला? शनीची जाडेसाठी आली, मंगळाची पीडा आली, किती जावी. त्या पीडेने जे पीडित झालेले आहेत, आता ती जी पीडा आहे, जो ताप आहे, तोही 2 प्रकारचा आहे. पुढे येऊ घातलेली जी पीडा आहे, त्याने जे पीडित आहेत ते चिंतातुर असं त्यांना म्हटलं. म्हणजे काय आहे? ताप किंवा पीडा ही 2 प्रकारची असते. एक यायच्या आधीची आणि एक येऊन गेल्यानंतरची. म्हणजे काय? एखादी गोष्ट, एखादी नको ती अशी गोष्ट, प्रतिकूल गोष्ट, ज्याला आपण दुःख म्हणतो, ते दुःख माझ्या आयुष्यात येईल की काय, या भीतीने जी मनामध्ये पीडा होते त्याला काय म्हणायचं? चिंता. चिता आणि चिंता बिंदू मात्र विशेषता, एका अनुस्वाराचं अंतर आहे. आपल्याला दिवस रात्र चिंता छळत असते की नाही? अगदी खरं सांगा. इथे बसलेल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रूपातली कोणती ना कोणती चिंता ही सतावते. अगदी काही नाही, निष्काम आहे मी, माझं मागे मागे कोणी नाहीये काळजी करणार, असं असलं तरी जाताना रिक्षा मिळेल की नाही अशी चिंता लागलेली आहे. अगदी काही नाही, नाही हो, घरी गेल्यावर एकटाच असतो, जेवायचं काय करायचं, किंवा दुखते असतात, आता घरी गेल्यावर काय ताटात वाढलेलं असेल, ही चिंता. तात्पर्य काय? जे आलं नाहीये, जे अनागत आहे, अशा अनागताविषयी त्याच्या चिंतनाने होणारी पीडा ती चिंता आहे.
आर्त, आणि दुसरी येऊन गेली म्हणजे काय जे होतं, म्हणजे एकदा काय व्हायचं होतं ते होऊन गेलं, नको होतं ते घडलं, मग ते झाल्यानंतर काय घडतं ती पीडा जी आहे त्याला म्हणायचं शोक. त्यामुळे पीडेचे दोन प्रकार आहेत, एक बिफोर आणि एक आफ्टर. पूर्वीची पीडा ही चिंता आहे, यायच्या आधीची, येतेय की काय, येतय की काय, होतय की काय, कोरोना आम्हाला होतोय का, आम्हाला होतोय का, पॉझिटिव्ह येतोय का, लागलीये, ही चिंता आहे. आणि आला मग रेमडेसिवीर घ्यायला लागली, मग सांधे धरले, खर्च झाला की अरे बापरे एवढा खर्च झाला, की मग जो काही होतो तो होतो शोक, ही दुसरी पीडा. त्यामुळे अशा ज्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पीडा आहेत, या पीडांनी पीडित असे जे भक्त आहेत त्यांची पीडा, त्यांची आरती, आरती याचा आपण ओवाळतो ती आरती नव्हे, आर्त असा शब्द आहे, आणि ती आरती म्हणजे संकट पीडा दूर करणार असं हे स्तोत्र आहे. म्हणजे काय, ज्यांना चिंता लागली आता कसं होईल पुढे, त्यांनी हनुमान चालीसाचा पाठ करावा, किंवा ज्यांना शोक झालाय अरे हे व्हायला नको होतं पण झालं, ठीक आहे आता त्याच्यावर विचार नको, आता त्याच्यावर हनुमान चालीसाचा पाठ आपल्याला त्या शोकातून बाहेर काढणार आहे. म्हणजे आर्त हा एक प्रकार झाला. अजून बरंच बोलण्यासारखं आहे, फक्त एक प्रकार कळावा यासाठी मी उद्धृत करतोय. जिज्ञासू, पुढचा जिज्ञासू आहे की मला काहीतरी जाणून घ्यायचंय. आम्ही एवढे वर्ष रामनवमीचा उत्सव साजरा करतोय, पण माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जाणीवेमध्ये, माझी जी समज होती, माझं जे ज्ञान होतं त्याच्यामध्ये काही फरक पडला का? आमचा नेम आहे दरवर्षी पाडव्याला पहिला आमचा नारळ रामासमोर जाऊन आम्ही फोडतो, दवणा आम्ही रामाला वाहतो, जगाच्या आधी आमचा दवणा रामावर असतो, असं म्हणणारे, असं भूषण मांडणारी लोक आहेत. आनंद आहे, पण आम्ही वर्षानुवर्ष रामाच्या दर्शनाला जाऊन काय साधलं? त्या कल्याण गुणनिधान अशा भगवान रामचंद्रांच्या गुणातला एक गुण तरी आमच्यात उतरला का? गुण दूर राहू दे, आम्ही रामासमोर जाऊन दवणा व्हायला या एका वृथाभिमाना पलीकडे त्या रामाचं कधी चिंतन आमच्याकडून घडलं का? कधी स्मरण घडलं का? कधी नाम मुखातून आलं का? जर येत नसेल तर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे चरण आठवून सांगतो की महाराजांचे शब्द आहेत, उत्सव फुकट आहे. जर आपली दरवर्षी प्रगती पुस्तक आपल्याला शाळेत असतं असं नाही, उत्सवाचं प्रगती पुस्तक असलं पाहिजे, वार्षिक उत्सव, की आम्ही गेल्या वर्षीपेक्षा या पायरीवर होतो, आता हा या वर्षीचा उत्सव आहे, आम्ही दुसऱ्या पायरीवर, पुढच्या पायरीवर पोहोचलेलो आहोत. हे प्रगती पुस्तक जर मेंटेन होत असेल तर उत्सव करण्यात अर्थ आहे, नाही तर खुशाल घरी बसावं. हे माझे शब्द नाही आहेत, हे महाराजांचे शब्द आहेत. तात्पर्य काय, ज्याला अशी निकड वाटते की मला काहीतरी नवीन जाणून घेतलं पाहिजे, माझी समज, माझी उमज वाढली पाहिजे, जाणीव जरा वरती का होईना गेली पाहिजे, अशा जिज्ञासू साधकासाठी हनुमान चालीसा उपयुक्त आहे. जो अज्ञ आहे त्याला सुज्ञ करण्याचं सामर्थ्य या स्तोत्रामध्ये, त्यामुळे जिज्ञासू लोकांसाठीही ते उपयुक्त आहे. मग आहेत अर्थार्थी. अर्थार्थीचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत. क्रम जर आपण पाहिला ना तर चढत्या क्रमाने भक्त सांगितलेले आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी हा चढा क्रम आहे, असेंडिंग ऑर्डर आहे. आता गंमत अशी आहे, अर्थार्थी याचा आम्ही सामान्यतः अर्थ काय घेतो की कोणती तरी इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्यासाठी म्हणून आम्ही उपासना करतोय, भगवंताच्या दारी आलेलो आहे. असेही भक्त जिज्ञासू भक्तांपेक्षा श्रेष्ठ आहेत. का? तर भाष्यामध्ये, गीता भाष्यामध्ये त्याचं कारण सांगितलंय. काही ना फक्त जाणून घ्यायचंय कसं आहे. गुळ गोड असतो जाणलं, खाऊन बघायची बुद्धी होत नाही. जिज्ञासू इथे अडकून पडतो की कळलं एकदा. त्याला एक वाईट शब्द आहे, ज्ञानकंडू. खाज ग्राम्य शब्द आहे पण तो आहे. ज्ञानकंडूचं शमन झालं, एकदा काय जे माहित नव्हतं ते कळलं, माहिती झालं, आता संपलं, आता काय जायची गरज नाही पुन्हा देवाच्या दारी.
त्यामुळे जिज्ञासूचा प्रवास कुठेतरी तिथे कुंठित होतो, पण अर्थार्थी त्याच्या पलीकडचा आहे की नुसतं माहिती होऊन चालत नाही, मला ते प्राप्त झालं पाहिजे. इथे ती प्रतीती आहे. 3 प्रकारच्या ज्या प्रतीती अनुभूती मानल्या जातात. पहिली प्रतीती काय, तर मला कळलं गुळ गोड आहे, रामनाम मधुर आहे, कळलं. ही झाली शास्त्र प्रतीती. मग पुढे कळून भागत नाही, कसं घ्यायचं, श्वासाबरोबर घ्यायचं, प्राणाबरोबर घ्यायचं का माळेबरोबर घ्यायचं, हे सांगणारा गुरु भेटावा लागतो. आणि मग ती त्या गुरुच्या प्राप्तीनंतर जी अनुभूती येते, गुरुप्रतीती त्याला म्हटलं जातं, ती अर्थप्राप्ती आहे. हातात मिळतो तो गुळ. आपण जे ऐकत आलेलो असतो त्या म्हणजे लंकेत सोन्याच्या विटा हे असं आहे, इतकं नाम घेतल्यावर 3.5 कोटी नाम झाल्यावर चित्तशुद्धी होते महाराज म्हणतात. पण आम्ही रोज घेतो, झाला असेल आता बालपणापासून आतापर्यंत झाला असेल, पण चित्तशुद्धीची अनुभूती नाही. का, तर सबीज नाम घेतलेलं नाही, सद्गुरूंकडून नाम घेतलेलं नाही, सद्गुरूंचं छत्र आपल्या डोक्यावर नाही. त्यामुळे आपण कुठे आहोत, किती पाण्यात आहोत, किती चिखलात आहोत हे अजून भान आलेलं नाही. त्यामुळे ते गुरु वीण तो सर्वथा हीन दिसे, समर्थांचा श्लोक आहे. श्लोकाची खासियत अशी आहे की एकच चरण 4 वेळा सांगितलंय. गुरु वीण तो सर्वथा ही न दिसे, गुरु वीण तो सर्वथा ही न दिसे, गुरु वीण तो सर्वथा ही न दिसे, गुरु वीण तो सर्वथा ही न दिसे. कशी फोड करताय त्याच्यावर अवलंबून आहे. प्रत्यक्ष शारदा तिथे विराजमान होती अख्ख्या भाषेच्या वैभवासकट. पण समर्थांनी का सांगितलं, एकाच ओळीत 4 वेगवेगळे अर्थ आहेत. गुरुवीण, ज्याला गुरुप्राप्ती झालेली नाही त्याला परमेश्वर दिसला तरी तो कसा असतो, हीन दिसे. परमेश्वर प्रत्यक्ष पदरात पडलाय. नामदेवांचं उदाहरण आहे. गुरु प्राप्ती झालेली नाही, गुरु भेट झालेली नाही, प्रत्यक्ष पांडुरंग बोलतायत, त्याच्या नैवेद्याची खीर चाखतायत. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. एवढं मोठं कर्तृत्व आहे की त्या पांडुरंगाच्या पाषाण प्रतिमेला बोलायला लावलंय, नैवेद्य चाखायला लावलाय. पण असं असून देखील मुक्ताईनी जेव्हा परीक्षा केली गोरोबा काकांकरवी, तेव्हा ते मडकं कच्चं निघालं. आणि पांडुरंगाने विचारलं की म्हणाले काय, तेव्हा पांडुरंगाने सांगितलं की जा औंढ्या नागनाथ क्षेत्री जा आणि विसोबा खेचरांना शरण जा. म्हणजे गुरु जिथपर्यंत प्राप्त झाला नाही, गुरु वीण असा जो साधक आहे त्याला प्रत्यक्ष परमेश्वर जरी मिळाला असेल तरी तो परमेश्वर उणा असेल, हीन असेल. त्याचं जेवढं काही ऐश्वर आहे ते मिळालेलं नसेल, म्हणून तो हीन. गुरुवीण तो सर्वथा हीन दिसे. आता दुसरा गुरुवीण तो म्हणजे कोण, आता देव झाला, आता भक्त. आता जो गुरुवीण भक्त आहे तो हीन दिसे. म्हणजे देवही गुरुवीणा हीन आहे आणि भक्तही गुरुवीण हीन आहे. मग पुढे म्हणाले गुरुवीण तो सर्वथा ही न दिसे. काय आहे, गुरु दाखवणारा असेल तर दिसेल, गुरु नसेल तर कितीही शाखा चंद्र न्याय, उद्या द्वितीय आहे बघा, नवा चंद्र नवीन वर्षाचा, दाखवला तरी दिसणार नाहीये, कारण दाखवणाराच मुळात अस्तित्वात नाही. त्यामुळे गुरुवीण तो सर्वथाही कधीही, म्हणजे जसं आचार्यात्र्यांचा च आहे तसा समर्थांचा ही आहे इथे. गुरुवीण तो सर्वथाही न दिसे, दिसणारच नाही. आणि शेवटचं गुरुवीण, लक्षात घ्या, फोड लक्षात येते. 3 आतापर्यंतच्या आधीची फोड कळलीये. गुरुवीण तो सर्वथा हीन दिसे. गुरुवीण, गुरुला जर वजा केलं, गुरु आहेत पण गुरु वेगळे आहेत आणि माझा परमात्मा वेगळा आहे असं जर मानलं तरीही तो दिसणार नाही. म्हणजे काय, गुरु आणि परमात्मा, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, गुरु बलिहारी तो हरे गोविंद दियो बताय.
गुरु हाच परमात्मा आहे. परमात्मा हाच गुरु होऊन तुमच्या समोर उभा राहिलेला आहे. त्यामुळे तात्पर्य काय, ही गुरुप्रतीती आहे, ती फार महत्वाची आहे. म्हणजे अर्थार्थीवरून आपली गाडी इकडे वळली होती. तो अर्थार्थी आहे, काहीतरी प्राप्त करून घ्यायचंय, तर त्याला गुरु प्राप्तीशिवाय तरणोपाय नाही. तर गुरु भेटवण्याचं सामर्थ्य या हनुमान चालिसामध्ये. म्हणून अर्थार्थी जी मंडळी आहेत, पहिला अर्थार्थीचा काहीतरी प्राप्त करून घ्यायची इच्छा असणारे, त्यांना हनुमान चालिसा. आणि दुसरं लौकिकातल्या, आपल्याला धन हवंय, गाडी हवे, नोकरी हवे, छोकरी हवे, अपत्य हवंय, जे जे काही हवंय तो अर्थ, ते काम्य, ती कांत गोष्ट पुरवणार हे स्तोत्र आहे. म्हणून अर्थार्थ्यांसाठी पण महत्वाचं आहे. आणि शेवटी जे ज्ञानी आहेत त्यांच्यासाठीही उपयुक्त आहे. का तर ज्ञानी माणसाला अनुसंधान हे प्रिय असतं, भगवंताचं अनुसंधान. काही प्राप्त करायचं असतं म्हणून नाही, शनीची पीडा जावी म्हणून ते म्हणत नाहीत, किंवा घरात काही गोष्टी कमी असतील तर हनुमान चालिसाचे 10 पाठ करतो त्यासाठी ते करत नाहीत, किंवा आम्हाला काहीतरी कळावं, नवीन गोष्ट समजून घ्यावी, गुगल करावं, तसं ते हनुमान चालिसा करत नाहीत. ते माझा प्रिय प्रभुराम आणि त्या प्रभुरामाचा प्रिय हनुमान, त्याचं स्मरण काही ना काही करून घडावं यासाठी. म्हणून ते ज्ञानी जनांनाही प्रिय असं हनुमान चालिसा स्तोत्र आहे. त्यामुळे 4ही प्रकारच्या भक्तांना जो जे वांछील तो ते लाहो असं पुरवणार हे स्तोत्र. म्हणजे ज्याचा आकार अतिशय लहान आहे, मोजून 10 मिनिटं डोक्यावरून पाणी म्हणायला घेतलं आणि त्या छंदात, त्या गतीमध्ये, लईमध्ये म्हणालात तर कधी सुरू झालं आणि कधी संपलं कळणारही नाही, असं हे स्तोत्र आहे. तर असं स्तोत्र आपण पाहतोय. या स्तोत्राची जन्मकथा तितकीच विलक्षण आहे. हे स्तोत्र कसं जन्माला आलं आपल्यापैकी कोणी माहिती आहे? कोणाला? वन वे ट्रॅफिक नको. हो माहित असेल, माहिती तर हो म्हणा, नसेल माहिती तर नाही म्हणा. हा, ती वेगळी कथा आहे. हा, कथा अशी आहे, हनुमान चालिसाची रचना ही रामचरित मानसाच्या रचनेनंतरची आहे. गोस्वामी तुलसीदास, आता अर्थात ऐतिहासिक दृष्टिकोन असणारे, म्हणजे ज्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मानणारे आहेत, त्यांची कल्पना आणि जे भाविक आहेत त्यांची कल्पना, याच्या दोघांमध्ये तफावत आहे. दोघांमध्ये वाद प्रतिवाद आहेत. त्याच्यात आपण जाणार नाही आहोत. आपण सामान्य भाविक या श्रेणीमधली मंडळी आहोत. त्यामुळे भक्ती संप्रदायामध्ये जी प्रचलित कथा आहे ती आपण पाहणार आहोत. ती कथा अशी आहे की त्यावेळेचा पूर्ण भारताचा सम्राट मानला गेलेला बादशाह अकबर, ज्याने दीन-ए-इलाही नावाचा नवा पंथ स्थापन केला, जो एक प्रकारे हिंदू वैदिक धर्मासाठी काहीसा अनुकूल होता, काहीसा, सर्व अंशी नव्हता, पण एक सहिष्णू भाव त्याच्या मनात निश्चित होता बाकीच्या अन्य बादशहांच्या तुलनेत. आणि असा हा अकबर म्हणजे अगदी पुण्यात्मा होता, पुण्यश्लोक होता असंही मानायची गरज नाही. एक सामान्य त्याच्या धर्माचा अभिमान बाळगून जी सहिष्णुता असणं शक्य होतं, संभवत होतं, तेवढी त्याने आपल्या अंतःकरणात जपलेली होती. आणि असा हा बादशाह, त्याच्या कानावर त्या काळातली जी वेगवेगळी गुणी अशी नररत्न होती त्यांची कीर्ती कायम पोचायची. तो गुणांचा चाहता होता, गुणग्राहक होता. आणि त्याच्या कानावर त्या काळात अशी एक कीर्ती आली की अवध, वाराणसी या प्रांतामध्ये एक महाकवी नांदतो. हा महाकवी कोण? तो महाकवी म्हणजे आपले नायक गोस्वामी तुलसीदासजी. या गोस्वामी तुलसीदासांचं चरित्र इतकं विलक्षण आहे, मी सगळं चरित्र आज सांगणार नाही, तर तेच केवळ तुलसीदासांचं चरित्र याच्यावरच आपल्याला बोलायला लागेल. जन्माला आले ते मुळात मुळावर, मूळ नक्षत्र होतं.
हे मूळ नक्षत्र अनेक संतांच्या चरित्रात फार महत्वाचं ठरलंय. आपल्याकडे महाराष्ट्रातले संत एकनाथ, त्यांचा जन्म मुळावर आहे. सगळे म्हणतात मूळ नक्षत्र फार वाईट हो, त्याच्यावर आलं की आईबाप. ओ, मुळावर येणं किंबहुना हा वाक्प्रचारच त्याच्यापासून तयार झाला. पण हे मुळावर येणं म्हणजे नेमकं काय? आपलं मूळ म्हणजे काय? प्रत्येक जीवाचं मूळ ही अविद्या आहे, अज्ञान आहे. आणि त्या अविद्येच्या अज्ञानाच्या मुळाला ज्यांनी खंटी लावली ते मुळावर जन्माला आले. त्या अज्ञानाच्या अविद्येच्या नाशासाठी ज्यांनी अवतार धारण केला त्यांचा अवतार या मूळ नक्षत्रावर आहे. मग संत एकनाथ असोत किंवा गोस्वामी तुलसीदास असतील. आणि जन्मानंतर काही दिवसामध्येच त्यांचे आई आणि वडील दोघेही निर्वर्तले. आत्माराम दुबे असं त्यांच्या वडिलांचं नाव होतं. द्विवेदी, दुबे हा द्विवेदी, 2 वेद अध्ययन ज्यांच्या कुळ परंपरेमध्ये झालेलं आहे असे त्याचा अपभ्रंश दु म्हणजे द्वि आणि वे म्हणजे वेद शब्दाचा एक वे राहिला आणि वेचा बे झाला. म्हणजे बंग प्रांत जो आहे तो तिथे ब चा व आणि व चा ब करण्यात पटाईत आहे. त्यामुळे ते दुबे झाले, आत्माराम दुबे. आणि मातेचं नाव आहे हुलसी. आणि जन्मानंतर काही दिवसात निर्वर्तले. आणि हा अनाथ बालक एका दासीने त्यांचं पालन पोषण केलं. पण काही दिवसात तीही रामप्यारी असं तिचं नाव काही ठिकाणी सांगितलं जातं, तीही रामप्यारी झाली खऱ्या अर्थाने. म्हणजे तिचंही देहावसान झालं. त्यानंतर नरहरी आश्रम किंवा नरहरी आनंद नावाचे त्या काळातले रामगिरीवरचे प्रख्यात आचार्य होते, जे अनंतानंदांचे शिष्य होते. त्यांना भगवान शंकरांनी प्रेरणा दिली की असा असा हा बालक अनाथ अवस्थेमध्ये भटकतोय, त्याच्या आयुष्याला एक सकारात्मक वळण द्यायची गरज आहे, ती तू दे. त्यामुळे या नरहरी आनंद किंवा नरहरी आश्रम आचार्यांनी त्याला आपल्या जवळ आणलं, शोधून आणलं आणि त्याचं उपनयन करवलं. त्याला रामायण महाभारताचं अध्ययन त्याच्याकडून करवून घेतलं. ही शिक्षा दीक्षा त्या नरहरी गुरूंकडे त्यांची झाली. आणि त्यानंतर एक वेल टू डू असं त्या काळात मानलं जायचं की विप्र कुळामध्ये जन्म झाला आणि विद्या आली की तो करता धरता होऊ शकतो. आणि मग हा ज्याचं मुळात नावच राम बोला असं आहे का, तर जन्माला आला 12 महिने पूर्ण झाल्यावर. अन्य बालक 10व्या महिन्यात जन्माला येतात, हा 12 महिने मातेच्या पोटात राहिला. सदंत जन्म आहे म्हणजे दात जन्मता होते. आणि जन्मल्या जसं अन्य बालक रडतात तसं रुदन न करता यांनी पहिला शब्दच उच्चारला तो राम असा होता, म्हणून त्यांचं नाव राम बोला असं पडलं. तर अशा या गोस्वामी पूर्वाश्रमीचे राम बोला यांना गुरु आज्ञेने गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण केलं. आणि जी पत्नी लाभली ती त्यांच्यासारखीच विद्या विभूषित रत्नावली असं तिचं नाव होतं. आणि प्रसंग सगळ्यांना माहितीच आहे की ती रत्नावली इतकी स्वरूप सुंदरी होती की यांना दिवस रात्र तिचा ध्यास लागला. उठता बसता तिच्याशिवाय करमेना. आणि एकदा भावाबरोबर ती माहेरी गेली तर यांना न करमल्यामुळे भर पावसामध्ये पुरामध्ये नदीमध्ये प्रेत होत तरंगत ती होडी आहे असं मानून त्याच्यावर स्वार झाले. त्या पत्नीच्या माहेरगावी गेले. तिथे एक लांब लचक साप वरून खाली लोंबकळत होता, त्या सापाला धरून वर गेले. एवढ्या सगळ्या संकटामध्ये प्रत्यक्ष रामांची पाठराखण होती म्हणून संरक्षण झालं. मोठं कार्य त्यांच्याकडून घडायचं होतं. भक्तमाल नावाचं संत चरित्र आहे, त्याच्यामध्ये तो उल्लेख आहे की कलियुगाचा कलिप्रभाव दूर करण्यासाठी भगवंतानी आपल्या सगळ्या परिवारजनांना आज्ञा केलेली होती की कलियुगामध्ये जाऊन तुम्ही सगळ्यांनी अंशावतरण करायचंय. आणि त्यातल्या कूजंतम राम रामेती वाल्मिकी मुनिपुंगवांना आज्ञा अशी होती की तुम्ही पुन्हा कलियुगात जाऊन चरित्र सांगायचंय माझं, नव्या रूपात नव्या एका दृष्टिकोनातून. आणि ती आज्ञा पालन करण्यासाठी
आदिकवी महामुनी वाल्मिकी हे या अंश रूपाने तुलसीदासांच्या रूपात अवतरलेले होते. त्यामुळे एवढी सगळी संकट आली तरी भगवंत त्यांचं रक्षण करत होते. आणि अशा आपल्या या उच्च विद्या विभूषित सुसंस्कृत पतीच्या मनातली विषय वासना काही केल्या कमी होत नाही हे पाहून त्यांच्या पत्नीनेच त्यांची निर्भर्त्सना केली, निंदा केली. म्हणाले यातलं 1/4 प्रेम जरी रामरायावर केलं लावलं तर आयुष्याचं कोट कल्याण होईल. आणि हा पत्नीचा मंत्र पत्नीला गुरु करून भक्तीला लागलेला असा हा अवलिया संत रत्नावलीला गुरु केलं. म्हणजे गुरु केलं याचा अर्थ सद्गुरु नव्हे, गुरुस्थानी मानलं. आणि संन्यस्त वृत्तीने राहायला लागले. संन्यास घेतला नाही, संन्यस्त वृत्ती, वस्त्र स्वीकारलं नाही पण वृत्ती संन्यस्त झाली. म्हणून तेव्हापासून त्यांना गोसाईजी किंवा गोस्वामी असं म्हटलं गेलं. असे ते मग वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री गेले. सगळ्यात पहिल्यांदा वाराणसी क्षेत्री गेले. तिथे वाराणसी क्षेत्री 2 घाट फार महत्वाचे मानले जातात. एक असी घाट आणि दुसरा पंचगंगा घाट. या 2 घाटांच्या मध्ये अख्खी वाराणसी सामावलेली आहे. आणि त्यातल्या असी घाटावर जाऊन यांनी वास केला. तिथे नित्य स्नान गंगेचं करावं आणि इतकं शुद्ध आचरण की काशी मधला प्रत्येक कंकर म्हणजे दगड, हरे एक कंकर उतने शंकर, म्हणजे जेवढे दगड आहेत तेवढे शंकर आहेत. प्रत्येक कणामध्ये भगवान शंकरांचा वास आहे. ही जाणीव असल्यामुळे देहधर्म म्हणजे ज्याला आपण मलमूत्रांचा त्याग म्हणतो तो जरी करायचा असेल तरी काशी क्षेत्री घडावा हे योग्य नाही. तिथे त्या क्षेत्रामध्ये क्षेत्रस्थ देवता, प्रत्येक माती दगडामध्ये भगवान शंकरांचा वास आहे. ही जाणीव असल्यामुळे लक्षात घ्या, जाणीव फार महत्वाची आहे. आपण कुठे आहोत, काय करतो आहोत ह्याची जाणीव नसली की माणसं चुकतात. ती जाणीव गोस्वामी तुलसीदासांना पक्की होती. त्यामुळे झालं काय, काशी क्षेत्री ते कधीही मलमूत्राचा त्याग करत नसत, कारण तो क्षेत्रस्थ देवतेचा अपमान आहे. आणि असा आचार नंतरच्या काळात भगवान रामकृष्ण परमहंसांनीही सांभाळला होता. ते रोज जेव्हा देहधर्माची भावना होईल तेव्हा होडीतून पलीकडच्या तीरावर जात असत. तिथे देहधर्म करून पुन्हा स्नान करून काशी क्षेत्रात पाऊल टाकत. आजही असं मानलं जातं असी घाट जो आहे तिथे एक नौका अजूनही आहे आणि ती तुलसीदास गोसाईजी की नौका म्हणून तिला सांगतात. त्या नौकेने आजही सूक्ष्म रूपात गोस्वामी तुलसीदास तिथे आहेत अशी श्रद्धा आजही तिथे जन मनामध्ये साठवलेली आहे. तर असे तुलसीदास आणि त्यांना हनुमंताची भेट व्हावी, रामचंद्रांचं दर्शन व्हावं अशी ओढ लागली. जेव्हा जेव्हा देहधर्म करायला जात तेव्हा येताना उरलेलं जे पाणी असे ते पाणी एका पिंपळाच्या मुळाशी ते ओतून येत असत. असं 12 वर्ष नेम चालवला आणि झालं काय, त्या पिंपळावर जो एक ब्रह्मसंबंध होता तो तृप्त झाला. ही जी पिशाच योनी आहे, आज कितीही अंधश्रद्धा आणि काही कोणी नावं द्यावीत त्यांची जाणीव त्यांच्यापाशी, पण जशी दैवी सृष्टी आहे तशी पिशाच सृष्टी देखील आहे. आणि या पिशाच सृष्टीला जो आहार विधात्याने नेमून दिलेला आहे तो अशा प्रकारातला आहे. हे जे त्याज्य आपण ज्याला अपवित्र मानतो, मग ते मलमूत्र असेल किंवा त्यांच्या शुद्धीसाठी वापरलं जाणारं पाणी असेल, हा त्यांच्या तृप्तीचा मार्ग आहे. तर त्या पाण्याने तृप्त झालेला ब्रह्मसंबंध प्रकट झाला आणि त्या ब्रह्मसंबंधाने विचारलं काय हवंय मागून घे, प्रसन्नोस्मी वरम ब्रूयात. आता तुलसीदास आपल्यासारखा असता तर म्हणाला असता जरा लॉटरी लागू दे, एखाद फ्लॅट 4 BHK चा नावावर होऊ दे, नाहीतर मग छान नोकरी, आपल्या याद्या तयार असतात.
तसं आपण मागितलं असतं, पण ते गोस्वामी होते. तुलसीदासांनी मागितलं, एकच या जीविताची इच्छा आहे, भगवान श्री रामचंद्रांचं दर्शन. ऐकलं आणि 10 हात मागे तो ब्रह्मसंबंध गेला. म्हणाला, ओ हे काय, ज्याचं नाव ऐकलं तरी आमच्या अंगाला दाह व्हायला लागतो, आम्ही ऐकू शकत नाही, त्याचं दर्शन आम्ही काय घडवणार. ते जर घडवायची क्षमता असती तर आज इथे आलोच नसतो, या योनीतच पडलो नसतो. पण म्हणाले, मी वचन दिलंय आणि या योनीमध्ये मला अतिंद्रिय ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या साह्याने रामाचं दर्शन जरी घडवता आलं नाही, रामाचं दर्शन जो घडवू शकेल त्याची भेट घडवून दे. म्हणाले, कोण, तर असा एकमेवा द्वितीय, ज्याच्या सहाय्याशिवाय, ज्याच्या अनुज्ञेशिवाय प्रत्यक्ष रामचंद्र देखील आपलं दर्शन देऊ शकत नाहीत. लक्षात घ्या, रामरक्षेचं चिंतन आपण मागे केलेलं आहे. रामरक्षेमध्ये एक शब्द आपण वारंवार उच्चारतो पण त्याचा अर्थ लक्षात घेत नाही. श्रीमद हनुमान कीलकम. कीलक याचे 2 अर्थ आहेत. एक किल्ली, चावी, आणि दुसरा कीलकाचा अर्थ आहे खिळा, म्हणजे जसं कडी, आणि ती कडी निसटू नये यासाठी जो कोयंडा घातला जातो त्यालाही कीलक म्हणतात. कोणताही अर्थ घेतला तरी रामदर्शनाच्या द्वारावरची किल्ली ही हनुमान आहे. ती किल्ली सापडल्याशिवाय प्रत्यक्ष रामांच्या मनात जरी आलं दर्शन द्यावं तरी होणार नाही. इतका हनुमंताचा हा महिमा आहे. त्यामुळे त्या हनुमंताची भेट घडेल असा मार्ग मी दाखवतो. मी त्यांचं दर्शन हनुमंताचंही घडवू शकत नाही, कारण म्हटलेलं आहे, भूत पिसाच निकट नाही आवे. त्यांच्या अंगाचा वारा जरी लागला तरी दग्ध होऊन जाऊ आम्ही. त्यामुळे कसे भेटतील याचा मार्ग सांगू. म्हणाले, तुम्ही असी घाटावर रोज रामकथेचं वाचन करता, पारायण करता, ते ऐकण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जे येऊन बसतात आणि सगळ्यात शेवट जे उठून जातात. काय करतात तर ती त्या जागेची जी धुली आहे, चरण रज, जे रामकथा ऐकण्यासाठी भाविक श्रोते येत आहेत, ते जे मस्तकावर धारण करतात. बघा, ज्ञानी भक्ताचं लक्षण आहे. हनुमंताला काय हवंय हो? रामाकडून काय, आता जसं रामरायांनी सगळ्यांना आपला राज्याभिषेक झाल्यावर देणग्या दिल्या, अफाट देणग्या दिल्या. देनेवाला रघुवीर असंच म्हटलं जातं. द्यावं तर कोणी द्यावं, तर त्या रघुनाथाने द्यावं. समर्थांचं वचन आहे, दाता एक रघुनंदन, वरकड लंडी देईल कोण. त्याच्यासारखा दाता आणि त्या दात्यानेही ज्याच्या समोर रित व्हावं असा हनुमंत आहे. देणारा रघुनाथ पण म्हणून गेला की अरे बाकी सगळ्यांना मी देऊ शकतो, तुला नाही देऊ शकत, कारण तुझं देणं जर द्यायची वेळ आली तर मी जरी तुला स्वतःला देऊन टाकलं तरी ते ऋण फिटण्यासारखं नाही, इतकं तुझं ऋण आहे. त्यामुळे राम म्हणाले, तुझं जे ऋण आहे ते माझ्या अंगात जिरून जाऊ दे. आलिंगन दिलं. म्हणाले, का, ते परतफेड करायची वेळ तुझ्यावर येऊ नये. कारण जर केलेलं दिलेलं ऋण हे परत फेडायची वेळ आली तर याचा अर्थ ज्याने तो दिलेला आहे त्याच्यावर संकट येईल. त्यामुळे तुझ्यावर कुठलंही संकट येऊ नये असा आशीर्वाद देऊन कायम ज्यांना निसंकट करून, नुसतं निसंकट नव्हे तर संकट मोचक करून ठेवलं असे हनुमंत, भक्ताग्रणी हनुमंत. आणि अशा हनुमंतांना काय हवं होतं रघुनाथाकडून, पण तरीही ते जिथे रामकथा चालते तिथे तिथे नित्य असतात. म्हणून आपण सुरुवातीला म्हटलं, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र. नुसतं नाही हो, आम्ही बसलो तरी पायाला रग लागली, कमरेला रग लागली, मग एकदा इकडचं आसन एकदा तिकडचं आसन, मग काहीच नाही जमलं तर शवासन, अशी आमची त्रेधा तेरपीट उडत असते. पण तिथे हनुमंताचं वर्णन आहे, तत्र तत्र कृत मस्तकांजलीम, डोक्यावर हात जोडून जे बसलेले असतात. आणि नुसतं एक हा चालू दे तुमचं. एकदा आमची जी भाव समाधी लागते अर्धोन्मिलित मुद्रेत,
ती एकदम शेवटचा श्लोक बुवानी घेतला. अरे झालं वाटतं, वा वा छान झालं बुवा, किती सुंदर बोलता तुम्ही. काय बोललात ते एका रामाला नाही तर हनुमंताला ठावा. पण हनुमंत कसे आहेत, त्या प्रत्येक प्रसंगातला भाव त्यांनी प्रत्यक्ष पाहिलाय, प्रत्यक्ष अनुभवलाय. नवे नवे त्या कथेचं एक जिवंत असं पात्र ते स्वतः झालेले आहेत. पण असं असून जेव्हा जेव्हा ते गायलं जातं तेव्हा त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागतात. आनंदाश्रू आहेत, भावाचे अश्रू आहेत. वाष्प वारी परिपूर्ण लोचनम, पुनी पुनी कितने हो सुने सुनाए, जिय की प्यास बुझत ना बुझाए. असे हनुमंत आहेत. आणि ते येऊन बसतात, वृद्धाच्या रूपामध्ये हनुमंत येऊन बसत, त्यांच्या पाया पड, त्यांचे पाय धर, असं तुलसीदासांना कानमंत्र या ब्रह्मसंबंधाने दिला. तसं पकडलं हनुमंतांना. आधी हनुमंतांनी आपली ओळख दिली नाही, पण जेव्हा कसोटीवर उतरले तेव्हा आपलं मूळ रूप दाखवलं. म्हणाले रामरायांची भेट घडवतो, पण त्यासाठी सुकृताची, बहुत सुकृताची जोडी लागते. असेल तर दिसेल. आणि असं त्या बहुत सुकृताच्या पोटी आणि हनुमंताच्या शब्दासाठी दोनदा दर्शन दिली. चित्रकूटावर एकदा रजपूत वेशामध्ये, राजकुमारांच्या वेशामध्ये राम लक्ष्मणांनी दर्शन दिलं. एकदा पथिकाच्या रूपामध्ये दर्शन दिलं, पण ओळख पटली नाही. कारण काय, मगाशी आपण कारण पाहिलं, गुरु वीण तो सर्वथा ही न दिसे. राम आला हो समोर, पण गुरु बरोबर नव्हता, गुरुमंत्र बरोबर नव्हता. आणि शेवटी हनुमंतांनी सांगितलं आता लास्ट चान्स, आता जर संधी गेली तर मी काही करू शकणार नाही. बरं म्हणाले, लक्षात घ्या, असं सांगितल्याशिवाय आपण सावध होत नाही. माणसाची ही फार विचित्र खोड आहे. आत्ता झालं तर होईल, नाही तर पुन्हा कधी होणार नाही, असं सांगितल्याशिवाय आपलं मन वळत नाही. आपल्याला सांगितलं ना, हा तू जा जा बाबा, अटेम्प्ट वर अटेम्प्ट, आषाढी कार्तिकी, AT KT सुरू आहे. किती अटेम्प्ट दिले, UPSC MPSC आम्ही देतात, आमचे विद्यार्थी. किती सुरू आहेत वाऱ्यावर वाऱ्या. का तर आम्ही परीक्षा देत नाही, आम्ही काय देतो, अटेम्प्ट. जमलं तर जमलं, गाजराची पुंगी. तसे आमचे प्रयत्न आहेत. आमचं अध्यात्मही ह्याच दर्जाचं आहे. झालं दर्शन तर झालं, नाही झालं तर लोक म्हणतील किती धार्मिक आहेत. रोज जाऊन बुवांच्या कीर्तनाला बसतात, प्रवचनाला बसतात, हनुमान चालिसा म्हणतात. एवढं झालं तरी आम्हाला आमचं त्याच्यात समाधान आहे. आम्ही अल्पसंतुष्ट आहोत या बाबतीत, जे असणं कर्मदारिद्र्याचं लक्षण आहे. असो, मुद्दा काय तर तुलसीदासांनी तिसऱ्यांदा हे सांगितलं, तरी मायेचं आवरण इतकं पक्क आहे. प्रत्यक्ष प्रभू राम आले आणि त्यांनी चंदनाचा तिलक त्या गोस्वामींच्या मस्तकावर स्वतःच्या अंगुलीनी लावला. पण असं असून देखील ओळखलं नाही. शेवटी हनुमंतांना हो गुरुचं माऊलीचं अंतःकरण आहे हो, शेवटी त्यांना राहावलं नाही, शुक रूप घेतलं. पोपटाच्या पिलाच्या रूपात हनुमंत आले, खांद्यावर बसले आणि दोहा उच्चारला. प्रसिद्ध दोहा आहे, चित्रकूट के घाट पर बही संतन की भीर. चित्रकूटाच्या त्या राम घाटावर संतांची, सज्जनांची, सत्पुरुषांची भीड झालीये, गर्दी झालीये. आणि अशा सगळ्या संत समाजामध्ये बसलेल्या या तुलसीदासांना तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुबीर. तेव्हा लक्षात आलं, अरे तिलक देणारा रघुवीर आहे, आणि पाय पकडले. आता दर्शन झालं. म्हणजे गुरु वीण तो सर्वथा ही न दिसे. तुम्हाला वाटेल हनुमान चालिसा सुरू करायचं होतं, हे कुठल्या पुराणामध्ये अडकून पडलात. आपण गोस्वामीजींचं चरित्र वाचतोय, तर गोस्वामीजींचे जर आपण गुरु पाहत असू, कोण कोण गुरु लाभले, अनेक गुरु लाभलेले आहेत. वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यात वळणावर वेगवेगळे गुरु मिळाले. पण खरा सद्गुरु कोण मिळाला तर हनुमंत हा खरा सद्गुरु मिळालाय. त्यांच्या कृपेने रामदर्शन झालं. आता काय झालं, रामचरित मानस सांगितलं, त्या रामचरित्रामध्ये जेवढं हनुमंत चरित्र होतं तेवढं
सांगून पुरेसं नव्हतं. किती गावे गुण तेवढं थोडं. भावना होती काहीतरी अजून करावं, काहीतरी अजून करावं. काशी क्षेत्री असताना प्रत्यक्ष कलियुग त्याला समज गेला की आता यांनी जर आपलं सगळं काम नीट केलं तर तुझा काळ संपेल आणि सत्ययुग अवतरेल. असं लक्षात आल्यावर तो कलियुग साक्षात देहधारी पुरुषाच्या रूपामध्ये ते आलं आणि या तुलसीदासांना त्रास द्यायला लागलं. वेगवेगळ्या रूपाचे उपद्रव. मग एखाद दिवशी हातच धरावा म्हणजे रामचरित्र लिहायला लागलं की हात इतका दुखायला लागायचा. मग ती हाताची पीडा दूर व्हावी यासाठी हनुमान बाहुक नावाचं स्तोत्र रचलं. काही मांत्रिकांनी त्यांच्यावर अभिचाराचे प्रयोग केले. ते दूर करण्यासाठी संकटमोचन कोणही जानत है जग में कपी संकटमोचन नाम तिहारो. हे संकटमोचन स्तोत्र असी घाटावर बसून लिहिलेलं आहे. जिथे ते रचलंय तिथे आज ते संकटमोचन हनुमान मंदिर जे दाखवलं जातं ते तिथे आहे. हनुमान बाण नावाच्या स्तोत्राची रचना केली. अशा अनेक उत्तमोत्तम रचना त्यांनी केल्या आणि अशा या गोस्वामींची कीर्ती अकबराच्या कानावर गेली आणि अकबराने त्यांना आपल्या दरबारात बोलावलं. फतेहपूर सिक्री ही त्याची त्यावेळची राजधानी होती. तिथे बोलावलं आणि आज्ञा केली काय की जसं तुम्ही रामावर रामचरित्रावर रचना केलीत, कविता केलीत, तशी आमच्या चरित्रावर काहीतरी रचना करून दाखवा. तुम्ही जेवढी रचना कराल, जेवढे श्लोक कराल त्यातल्या प्रत्येक अक्षराला 1,00,000 सुवर्ण मुद्रा. बघा करा हिशोब. इतकं बक्षीस तुम्हाला दिलं जाईल. आणि पुन्हा जहागीर, अधिकार, मान मरातब जो मिळेल तो वेगळाच. ते इंटँजिबल आहे, ते धरायचं नाही. पण इतका तुम्हाला आम्ही लाभ घडवून देऊ, फक्त अट एकच, आमचं चरित्र कवितेमध्ये का. आम्हाला राजाची ही ओढ असते की आपलं चरित्र हे गायलं जावं, आपली कीर्ती त्रिकाला बाधित राहावी. ही इच्छा प्रत्येक साम्राज्यकर्त्याची, त्या अधिकारी पदावर आरूढ झालेल्या व्यक्तीची असते. तशीच त्याला होती आणि त्याने ही आज्ञा केली. त्यावेळी चोख भर दरबारामध्ये तुलसीदासांनी सांगितलं ही जीभ ही रामनामाला विकलेली आहे. माझी लेखणी ही रामरायाच्या चरणी वाहिलेली आहे. या जिव्हेतून आणि या लेखणीतून भगवंता व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचं चिंतन, कीर्तन, गुणानुवाद हा त्रिकालीही संभवत नाही. ओ एवढंच कशाला, प्रत्यक्ष कालभैरवांच्या बाबतीत त्यांनी हे सांगितलं. रामचरितमानसामध्ये वाराणसीमध्ये बसून ते रचना करत होते. वाराणसी मधल्या वाराणसी पुरपती विश्वनाथाची स्तुती केली. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ असं करून वंदन केलं. बाकी सगळ्या देवतांना, राम परिवाराला केलं, पण कालभैरवाला केलं नाही. का म्हणाले आमच्या फ्रेम मध्ये येत नाहीत कुठे. भगवान शंकर आणि माता पार्वती ते गुरुरूप आहेत, श्रद्धा विश्वास रूप आहेत, म्हणून त्यांचं स्तवन केलं. कालभैरव कोण, आम्ही नाही करणार. आणि कालभैरव कोपले आणि हाताची पीडा सुरू झाली म्हणून ते हनुमान बाहुक स्तोत्र रचलेलं आहे. तेव्हा मग मारुती रायांनी आणि शिवानी स्वतः येऊन सांगितलं भैरव हे आमचं रूप आहे म्हणून स्तुती कर. हे जेव्हा कळलं तेव्हा भैरव स्तुती गायली. हा प्रत्येकाने आदर्श ठेवायची गरज आहे. आपलं जे आराध्य असेल, आपला जो सद्गुरू असेल तो खरा. याचा अर्थ बाकी खोटे असं नाही. दुसऱ्यांची स्तुती करायची वेळ आली तरी ते आपल्या गुरुचं, आपल्या आराध्याचं एक एक्सटेन्शन आहे या भावनेने ती करावी. तर असं जिथे प्रत्यक्ष कालभैरवाचं स्तवन आधी त्यांनी केलं नव्हतं तिथे या बादशाहाची स्तुती ते कसे करणार. आणि हे करत नाही, ते नकार देत आहेत, माझा अपमान करतायत. हे जेव्हा बादशाहाला कळलं तेव्हा त्यांना बंदिवासामध्ये टाकलं. उचलबांगडी केली आणि कैदेत टाकलं. 3 दिवस 3 रात या कैदेमध्ये असताना आता ब्राह्मणाचा जो पूर्ण दैनिक आचार आहे तो काही करता येईना. त्या म्लेंछ राजाच्या बंदीखान्यामध्ये ते अडकलेले आहेत.
स्नान संध्या काही नाही, पूजा काही नाही, आन्निक क्रम चुकला. तेव्हा आतून वेदना व्हायला लागल्या. म्हणाले, अरे ब्राह्मणाच्या जन्माला आलो, पण ब्राह्मणाचा उचित आचार जर या देहाने घडत नसेल तर अर्थ काय या जगण्याला. आणि तेव्हा कळवळून हनुमंताची आठवण झाली. नाम मारुतीचे घ्यावे. मारुतीची आठवण झाली, मारुतीला साद घातली. आणि ती साद म्हणजे जी आपण हनुमान चालिसा म्हणून ओळखतो ती साद आहे. हनुमान चालिसा कसं जन्माला आलं? अकबराच्या बंदीमध्ये असताना तुलसीदासांनी जी साध हनुमंताला घातली, ही कशासाठी? मला आता सोडव म्हणून ती साथ नाहीये. माझ्या या देहाकडून जर धर्माची, माझ्या आराध्याची सेवा घडत नसेल तर ही हे कारागृह काय? हा देह पण कारागृह सारखाच आहे. या कारागृहातून तरी सोडव, नाहीतर किमान माझ्याकडून धर्माचं आचरण होईल, उपासना नित्य होईल अशी व्यवस्था कर. अशी साध घातली, अशी आर्त प्रार्थना केली. आणि ती प्रार्थना, तिचं शब्दरूप म्हणजे हनुमान चालीसा आहे. म्हणून शेवट जे सांगितलंय ना, जो शतबार पाठ करे कोई, छूट ही बंदी महासुख होई. स्वतःचा अनुभव आहे. आणि चमत्कार असा झाला, एका प्रहरामध्ये, रचना झाली न झाली, एका प्रहरामध्ये पूर्ण शहर वानरांनी व्याप्त झालं. मोठे मोठे वानर येऊन मोठ्या मोठ्या शिळा, झाडं उपटून घरावर, लोकांवर मारायला लागली. अचानक ही वानरधाड आली कुठून हे बादशहाला कळेना. सगळ्या आपल्या सरदारांना सांगितलं, सैनिकांना पाठवलं, मारा, दिसेल वानर त्याला मारा. पण भरकंदाज, तीरंदाज सगळे गेले तरी त्या वानरांना काही इजा होईना. तेव्हा एका मौलवीने येऊन सांगितलं, हे राजा, म्हणाली ही साधी वानरं नाही आहेत, काहीतरी कुठल्या तरी ऑलिया म्हणजे संत, कुठल्या तरी सत्पुरुषाचा अपमान तुझ्याकडून घडलाय आणि त्याचं शासन करण्यासाठी भगवंताने प्रेरित केलेली ही वानरं दिसत आहेत. तेव्हा असा कोणाचा अपमान केला असेल तर त्याची आधी जाऊन माफी माग. अकबराला कळलं आपलं काय चुकलं आणि तो अक्षरशः नागदुऱ्या काढत गोस्वामीजींच्या चरणावर जाऊन लोळला. गोस्वामींनी त्याला क्षमा केली आणि अर्थात त्या बंधनातून गोस्वामीजी मुक्त झाले आणि पुन्हा वाराणसी क्षेत्री येऊन राहते झाले. तर असा हा या हनुमान चालिसा या स्तोत्राच्या रचनेचा मूळ कथा प्रसंग. मग या स्तोत्रामध्ये सुरुवात काय झाली आहे, जे आतापर्यंत आळवतोय तेच सांगतायत. स्तोत्राची सुरुवात कशी आहे? आपण श्री गणेशाय नमः असं म्हणून करतो. इथे श्रीकारानेच सुरुवात आहे. श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारी, बरनऊ रघुबर विमल जसु, जोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बलबुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार. जर छंद किंवा वृत्तांचं प्राथमिक ज्ञान असेल तर त्या म्हणण्यातल्या लयी कशा बदलतात हे लक्षात येईल. या स्तोत्रामध्ये 2 छंद गोसाईजींनी वापरलेले आहेत. एक आहे माहितीये कोणाला? या पहिल्या रचनेला दोहा असं म्हटलं जातं. दोहा किंवा दोहरा. मूळ संस्कृत मध्ये दोध्रक नावाचं वृत्त आहे. त्या दोध्रकाचं प्राकृत रूप हे दोहा आहे. आणि पुढचा जे पूर्ण स्तोत्र आहे ते चौपाई या छंदामधलं आहे. आणि पुन्हा त्या स्तोत्राचा जो समारोप जिथे होतो तिथे अजून एक दोहा आलेला आहे. 2 सुरुवातीला आणि शेवटी दोहे आणि मध्ये चौपाई अशा स्वरूपात या स्तोत्राची रचना केलेली आहे. म्हणजे याला संपुट पद्धती असं म्हटलं जातं. संपुटित करणं म्हणजे जो छंद मुख्य स्तोत्राला आहे त्याच्यापेक्षा वेगळा समान असा छंद घेऊन सुरुवातीला आणि शेवटी त्याची योजना केली जाते आणि ते संपुट केलं जातं. ही काव्यशास्त्रातले काही संकेत आहे. संस्कृतमध्ये प्रायः अख्खा अध्याय झाल्यावर अध्यायाचा समारोप करणारा जो श्लोक असतो तो वेगळ्या छंदामध्ये असतो. जर वाल्मिकी रामायणाची रचना आपण पाहिली तर अनुष्टुप छंद आहे. पण प्रायः सर्गाचा शेवट
हा त्रिष्टुप नावाच्या छंदाने केलेला आहे. तसं रामचरित मानस असेल किंवा गोस्वामीजींच्या अन्य रचना असतील त्यामध्ये हा दंडक पाळलेला आपल्याला दिसतो. मग सुरुवातीला हा दोहा येतो, श्री गुरु चरण सरोज रज. श्री गुरूंच्या चरण रूपी सरोज, चरण कमलांचा, त्या कमळाचा रज. आता कमळावरचं रज म्हणजे काय हो? कमळावर रज याचा अर्थ धूळ असा होतो. आता पुष्प, कमळ म्हणजे एक फूल आहे आणि त्या कमळावरची धूळ म्हणजे काय तर त्याचे परागकण. श्री गुरु चरण सरोज रज, श्री गुरूंच्या चरण कमलावरची धूळ म्हणजे त्या कमलाचा पराग कुठे ठेवून, निज मनु मुकुर सुधारी. फोड लक्षात घ्या, फार महत्वाची आहे. निज मन मुकुर सुधारी आणि निज मन मुकुर सुधारी. कुठे तोडताय त्याच्यावर अवलंबून आहे. मुकुर या शब्दाचा अर्थ आरसा, दर्पण असा आहे. आरसा आपण पाहतो ना, प्रतिबिंब. मुकुर म्हणजे आरसा. निज मन मुकुर, माझ्या मनाचं दर्पण करून, माझ्या मनाचा आरसा करून, त्याच्यावर धारी म्हणजे धारण करून. म्हणजे निज मन मुकुरसु, मुकुरसु असा जर केला तर ती सप्तमी मानली जाते. म्हणजे त्याच्या ठाई, त्याच्यावर, त्याच्यामध्ये असं धारण करून, म्हणजे माझ्या मनरूपी आरशावर त्या गुरुचरणांचा पराग धारी, धारण करून असा एक अर्थ. किंवा श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, सुधारून म्हणजे माझ्या मनाचा जो आरसा वर्षानुवर्ष अज्ञानाच्या, अविद्येच्या किडाळांनी व्यापून गेलेला आहे. एक कीट बसलेला आहे. इंग्लिश मधलं नव्हे, मराठीतलं कीट. म्हणजे काय, आपण आरसा पाहतो आपल्या सामान्य लोकांच्या घरात, तो रोज पुसला जातो जनरली. पण काही महाभाग असतात, वर्षानुवर्ष फडक्याचा आणि त्या आरशाचा संबंध आलेला नसतो. पाहायचा झाला की तेवढ्यापुरता अशी फुंकर मारतात आणि दिसेल ते दिसेल असं करतात. हे चांगलं लक्षण आहे खऱ्या अर्थाने साधकाच्या दृष्टीने, की ते इतके स्वतःच्या रूपाविषयी अनासक्त असतात. जे आहे ते काय बघायचं, आपलं आहे ते काय पुन्हा वेगळं बघणार, काय सजवणार. अशा भावनेने जर असेल तर उत्तम आहे, पण आळशीपणा नसेल तर चुकीचं आहे. मुद्दा असा आहे की ते जे मनरूपी दर्पण आहे, त्या दर्पणावर आमच्याच अविद्येची इतकी पुट बसलेली आहेत, अज्ञानाने जन्मानुजन्म इतकी आवरण, इतकी काळीमा त्याच्यावर जमा झालेली आहे की आमचं प्रतिबिंब त्याच्यात दिसत नाहीये. आता आपल्या मनामध्ये प्रतिबिंब पाहायचंय कोणाचं, आप आपणासी देखी. जे सगळ्या अध्यात्माची मूळ धारणा काय आहे तर स्वतःला पाहणं, स्वरूप पाहणं, यासाठी अध्यात्माची गरज आहे. स्वतःला पाहायचंय, कोण आहोत आपण, हे काय ध्यान आहे हे पाहायचंय, हे ओळखायचंय. आत्मानुसंधानासाठी अध्यात्म आहे. मग आपलं मन जर दर्पणासारखं असेल, मी कोण आहे हे प्रतिबिंब तिथे पाहायचं असेल तर ते स्वच्छ हवं. पण ते स्वच्छ नाही, मग स्वच्छ करण्यासाठीचा मार्ग काय. बाकीचे सामान्य मार्ग असे आहेत की धूळ जी असेल ती काढायची असेल तर साधी धूळ चालणार नाही. मग ती धूळ कुठली लागेल, श्री गुरु चरण सरोज रज. श्री गुरूंची चरण धूल अशी आहे की ही वासनांची, विकारांची धूळ जी पुट त्या मनरूपी, माझ्या मनरूपी दर्पणावर जमा झाली आहेत, ती दूर करणारी अशी सद्गुरूंची चरण धूळ आहे. श्री गुरूंचा चरण रज, त्याचा महिमा असा आहे की तो धारण केला की जेवढी काही तुमची किलमिश असतात, जेवढे काही मनातले किंतु परंतु असतात, ते क्षणात दूर होतात. हे गुरुचरणांच्या
एका धुळीचं महत्व आहे. लक्षात घ्या, माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये अक्षरशः 12व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला हे महात्म्य सांगितलंय. पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. मुद्दा एवढाच आहे की त्या श्री गुरु चरण कमलांचा तो एक पराग, एक धूळ काफी आहे, पुरेशी आहे की माझ्या जन्मानुजन्म जमवलेल्या या पुटांचा निराश होईल. आणि काय होईल, माझं स्वरूप मला दिसायला लागेल, माझं रूप मला पाहता येईल, स्वतःला साक्षी भावाने साजरं होता येईल. साक्षी भाव येणं हा अध्यात्मामध्ये फार महत्वाचा आहे. आणि तो साक्षी भाव येण्यासाठी कुठेतरी गुरूंच्या चरणी लीन व्हायला पर्याय नाही, शरण जावं लागेल. म्हणून आपण सुरुवातीला म्हटलं गुरु विणतो सर्वथा ही न दिसे. म्हणून तुलसीदासजी सांगतायत काय, श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. गंमत काय आहे, आम्हाला प्रतिज्ञा आहे आमची काय, प्रभू रामचंद्रांचं चरित्र सांगायचंय, हनुमंतांचं चरित्र गायचंय. पण ते गायचं असेल तर जो गाणार आहे तो तितका प्रतीचा, तितक्या पात्रतेचा हवा. ती पात्रता नसेल आणि पात्रता नसताना आम्ही गुणगान करायला लागलो की आजच्या ज्या कविता असतात ना, एक एक बघा, काढून बघा, सुमार दर्जाच्या टला ट हला ह वाटेल ते जोडून कविता गेल्या जातात का आता पात्रता अधिकार अंगी नाही. मग ती गुणानुवादाची पात्रता अंगी यायला हवी असेल तर आधी आपला आरसा स्वच्छ असावा लागेल. आणि ते करण्यासाठी म्हणजे थोडक्यात सामान्य भाषेत सांगायचं झालं तर आपली पात्रता, आपली एलिजिबिलिटी बिल्टअप करण्याचं काम हे गुरुचरणांचा तो रजक्कण करेल. म्हणजे तुम्हाला पात्र व्हायचं असेल, देवाची कीर्ती, देवाची स्तुती करण्याजोगं व्हायचं असेल तर आधी गुरुना शरण जायला पर्याय नाही. आधी गुरुना शरण जा. त्यांची कृपा झाली, त्यांच्या कृपेचा एक अंश जरी मिळाला, त्या अंशाने तुम्ही जे गाल, जे रचाल ते महाकाव्य होऊन जाईल. म्हणून ती आठवण ठेवून हे सांगतायत, श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी. सुधारून माझ्या मनरूपी दर्पणाला स्वच्छ करून किंवा त्या मनोरूपी दर्पणावर धारण करून बरनऊ रघुबर बिमल जसू. जसू म्हणजे यश, यशाचा अपभ्रंश जस किंवा जसू. रघुवराचं, रघुवीराचं यश, विमल यश, त्याच्यामध्ये कुठेही कलंक नाहीये. बाकी सगळ्यांची यश कीर्ती ह्या कलंकित असतात, काही ना काहीतरी हो ते फार चांगले येतो पण असा आला की संपलं. पण रघुनाथाच्या चरित्राविषयी, त्याच्या कीर्तीविषयी, त्याच्या यशाविषयी किंचितही कलंक नाहीये. त्यामुळे आता मी काय करणार आहे, ते काय करणार आहेत, हनुमान चालीसा गाणार आहे तो. पण काय नाव दिलंय, बरनऊ, वर्णन करणारे, वर्णन वर्ण तो बरनऊ. आम्ही आता वर्णन करणार आहोत. कसलं, रघुबर बिमल जसू. आता प्रश्न पडायला हवा आपल्याला की हनुमान चालीसा गातायत, मग रघुवर विमल जसू का म्हणतायत. लक्षात घ्या, हनुमंताच्या ठाई जो पराक्रम आहे ते मूळ रघुनाथाचं चरित्र आहे. हे मी नाही, प्रत्यक्ष हनुमंत स्वीकारतायत, हनुमंत स्वीकृती देतायत. हनुमंताचा पराक्रम हा माझा नाहीये असं हनुमंत म्हणतायत, तो रघुनाथाची कृपा आहे. ते कसं, ती कथा पाहूया आणि आजच्या चिंतन सत्राला विराम देऊया. हनुमंताचा जो पराक्रम आहे, हनुमंताचा जो प्रताप आहे तो रघुनाथाचा मूळ प्रताप आहे. ते रघुनाथाचं चरित्र आहे, रघुनाथाचं यश आहे. आपण मानतो की हनुमंताने चमत्कार केला, हनुमंताचं सामर्थ्य आहे, निर्विवाद आहे. पण ती राघवाची कृपाशक्ती हनुमंताच्या रूपामधून ते सगळं घडवत होती, हे त्यातलं मर्म आहे. त्यामुळे हे हनुमान चालीसा ही हनुमत स्तुती म्हणजे खऱ्या अर्थाने राघवाची स्तुती आहे. हे मर्म गोस्वामी सांगतात. म्हणजे आपण हनुमान चालीसा का घेतोय हे इथे स्पष्ट होत आहे. रामनवमीचा उत्सव आणि हनुमंताचं गुणगान, हनुमंताचं गुणगान आहे पण ते अप्रत्यक्षपणे प्रभू रामचंद्रांचं गुणगान आहे, म्हणून आपण ते घेतोय. तर प्रसंग असा झाला,
हनुमंतानी लंकादहन केलं आणि लंकादहन केल्यावर जेव्हा परत या तीराला आले, सगळे वानर त्यांना सांगतायत की असं केलं, तसं केलं, तसं केलं. जांबुवान म्हणाले, काय केवढा पराक्रम, अहो 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 वाद झाला सगळा, काय महिमा वर्णू. हे सगळं ऐकल्यावर हनुमंतानी काय केलं माहितीये? आपण असतो तर काय केलं असतो? हे प्रत्येक गोष्ट आपल्याकडे लावून बघायची. महत्वाचं काय आहे, आपण असतो त्या जागी तर काय केलं असतं? लगेच आम्ही आधी मी केलं, पाट्या, फ्लेक्स, बॅनर लागले पाहिजेत चौका चौकात, हे आधी आम्ही स्पॉन्सर शोधले असते की द्या आता आम्हाला. हनुमंत काय करतायत? नम्र झाले, अधोमुख झाले, जमिनीकडे बघायला लागले आणि डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. जांबुवंत म्हणाले, अरे हनुमंत रडतोयस काय? एवढा मोठा पराक्रम केलास, बुद्धिमताम वरिष्ठम, तुझ्यासारखा बुद्धिमान, जे सांगितलं नव्हतं रामाने तेही तू करून दाखवलंस. लक्षात घ्या, रामाने आज्ञा काय दिली होती की सीता शोध, हे मुख्य कर्म होतं. पण नुसतं तेवढं करून, म्हणजे सांग काम्याने ओम नामे असतो ना, की एवढं कर म्हटल्यावर तेवढं केलं आलो, तसं नाही. त्याच्या पलीकडचं, म्हणजे ज्याला रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हटलं जातं, आपल्या प्रभूंनी, आपल्या स्वामींनी आज्ञा केली, पण त्या आज्ञा करण्यामागचं धोरण काय आहे, त्यांचा उद्देश काय, हे लक्षात घेऊन तू काम केलंस. रावणाचा पूर्ण थांग पत्ता, त्याचं बल अबल, कुठे वर्म आहे, कुठे बलस्थान आहे, किती सैन्य आहे, लंकेची अंतर्गत रचना कशी आहे, सुरक्षा व्यवस्था कशी आहे, किती सैन्य आहे, ही सगळी इत्थंभूत बातमी हनुमंतांनी काढून आणली. आणि नुसती काढून आणली नाही, तर त्या रावणाच्या आणि राक्षसांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण केलं. अख्खी लंका जाळून आले. हे काही रामाने सांगितलं नव्हतं. एवढं केलंच आणि रडतोयस काय? ते म्हणाले, काय सांगू, हे सगळं मी नाही हो केलं, हे सगळं रामाने केलं. काय म्हणाले म्हणतोस? हो म्हणाले. म्हणाले, तुम्ही माझं कौतुक केलं. हनुमंतांना शाप आहे काय, की जिथपर्यंत तुझ्या बळाचं स्मरण कोणी घडवणार नाही तिथपर्यंत पराक्रम हातून घडणार नाही. सगळं सामर्थ्य लुप्त असेल, झाकलेलं असेल. आठवण करून दिलीत, मी उड्डाण केलं खरं, पण माहिती होतं कुठे काय करायचं. उड्डाण केलं आणि समोर मैनाक पर्वत आला. म्हणाला, थोडं विश्रांती घ्या. तुमचे पिताश्री म्हणजे वायुदेव, त्या वायुदेवांचा मी मित्र आहे आणि त्या सख्यातून, म्हणजे तुझ्या काकासारखा आहे, ये जरा थोडा निवांतपणान पहुड माझ्यावर. आता मला माहित नव्हतं काय करायचं. त्यावेळी रामप्रभूंनी सांगितलं की आता हे विघ्न आहे, आपल्या कामाच्या वेळात आरामाचा विचार करणं हे विघ्न आहे. ही स्फूर्ती आत बसलेल्या रामाने दिली, म्हणून मी त्याला थापड मारून बाजूला केलं, पुढे गेलो. पुढे सिंहिका आली, पुढे सुरसा आली. त्यांचं काय करायचं मला कुठे माहिती होतं. पण जेव्हा जेव्हा जिथे जिथे मी गेलो, तिथे तिथे तो अंतस्थ झालेला राम, समर्थाने ज्याला आत्मा राम म्हटलंय, तो स्फूर्ती देत गेला. मी लंकेच्या द्वारावर जाऊन उभं राहिलो. पुढे काय करायचं मला कुठे माहिती होतं, कुठे जायचं. लंकिनीच्या तोंडून राम बोलले. लंकिनी काय म्हणाली, ब्रह्मदेवानी मला सांगितलं होतं तिथपर्यंत राहा जिथपर्यंत एक वानर येऊन तुला एका झापडेमध्ये लोळवणार नाही. आणि तो वानर येऊन नुसता तुला लोळवेलच असं नाही, तर अख्खी लंका तुझी नगरी जाळून तो परत जाईल. म्हणजे मला तिथे गेल्यावर काय करायचंय, पुढचा प्रोग्राम काय आहे, अजेंडा काय आहे, हा त्या रामानी त्या लंकिनीच्या मुखातून वदवला. बरं, आत गेलो, कुठे जायचं काय, विभीषणाच्या रूपात आले आणि मार्गदर्शन करून गेले. असा प्रत्येक ठिकाणी. आता लंका जाळायची होती, मला कुठे माहिती होतं कशी जाळणार, कोण देणार होतं मला चूड, कोण देणार होतं मला अग्नी. आयतं त्या रावणाच्या अंतःकरणात राम जाऊन बसले आणि त्यांनीच प्रेरणा दिली की पेटवा याची पुच्छ, पेटवा याची शेपटी. आणि त्या रावणाच्या अंतःकरणातल्या रामाने हा पराक्रम लंका दहनाचा घडवून दाखवला.
म्हणजे काय? बरं नऊ रघुवर विमल जसू. हनुमंत स्वतःही पावती देतायत, हनुमंत स्वतः सांगतायत की माझ्या हातून हा जो पराक्रम घडला तो पराक्रम माझा नव्हे, स्फूर्तिदाता रघुनंदन, तो रघुनाथ आहे, तो करताय, तो करविताय. म्हणून आपलं इथलं ब्रीदवाक्य आहे, करता करविता हनुमंत. पण त्या रघुनाथाचा, हनुमंताचा स्फूर्तिदाता कोण आहे? तर तो रघुनाथ आहे, श्रीराम आहे. त्यामुळे हे हनुमान चालिसा, हे स्तोत्र हनुमंत प्रत्यक्ष रूपात आणि त्या हनुमंताच्या हृदय कमलामध्ये जे विराजमान झालेले प्रभू राम आहेत त्यांचं अप्रत्यक्षपणे स्तवन करणारं असं स्तोत्र आहे. त्यामुळे तुलसीदासजी म्हणतायत, बरं नऊ रघुबर विमल जसू जो दायक फलचारी. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चारही पुरुषार्थ ज्याच्या प्रसादाने प्राप्त होतात असं हे रघुनाथाचं यश मी गातोय. बुद्धिहीन तनुजानिके, हा बुद्धिहीन मतिमंद असा दास एक शरीर आहे. तनुजानिके, तनु म्हणजे यंत्र, तनु म्हणजे शरीर, हे यंत्र मात्र आहे. इथे काय करायचं याचा विवेक नाहीये. हे एक मशीन आहे. मशीनच्या मागे जिथपर्यंत चालवणारा नसतो तिथपर्यंत मशीनला अर्थ नसतो. तर ही तनु हे यंत्र आहे हे जाणून सुमिरव पवन कुमार, हे पवनपुत्रा हनुमंता सुमिरव, श्रवण कर. आपण ही आपलीच चालवलेली स्तुती, हे रघुनाथाचं चरित्र आहे, त्याचं यश आहे आणि ते करणारा हा यंत्र आहे आणि तो यंत्री आहे. म्हणजे तुझी स्तुती तू किंवा तुझ्या मागचा तो रघुनाथ करून घेतोय हे जाणून तू त्याचं श्रवण कर. प्रदीप ज्वालाभिर दिवस कर नीराजन विधी सुधा सूते चंद्रोपल जलल वैरर्घ्य घटना स्वकीय रंभोभि सलिल निधी सौहित्य करणम त्वदीयाभिर वाग्भिस्तव जननी वाचाम स्तुतिरियम. इकडून तिकडून गेले वारे. संस्कृत म्हटल्यावर असं होतं. भगवतपाद आद्य शंकराचार्यांच्या सौंदर्य लहरी नामक स्तोत्रातला शेवटचा चरण आहे. काय म्हणतायत? अरे त्या सूर्याला आरती ओवाळायची झाली तर जी ज्योत आहे ती त्या सूर्याच्याच ठाई उत्पन्न झालेल्या तेजाचा एक छोटं रूप आहे. गंगेला अर्घ्य द्यायचं झालं तर वेगळं पाणी घडणं नेत नाहीत, गंगेच्याच पाण्याने गंगेला अर्घ्य दिलं जातं. चंद्राची पूजा करायची झाली तर त्या चंद्रकांताच्या स्रवलेल्या द्रवानेच चंद्राची पूजा, चंद्राचं अर्घ्य अर्पित केलं जातं. तसं ही जी स्तुती मी गातोय ती तुझ्याच कृपेचा एक लेश प्राप्त करून ती करतोय हे जाणून तुझं कौतुक, तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ असं करतोय ते तू श्रवण कर अशी प्रार्थना हनुमंताच्या चरणी गोस्वामीजी करतायत. सुमिरऊ पवन कुमार आणि काय कर? बलबुद्धी विद्या देहू मोही हरहू कलेस बिकार. हे दे आणि हे हर. आता काय दे नि काय हर त्याचा विचार आपण पुढच्या सत्रात करूया. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ बिणी, नाही तुझ्या तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम.
वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा बाप्पा हे सदना संकटी पावावे निरवाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव साफल्या निजवल्या कौसल्या माता भूकन्या अनन्या विमान्या सीता श्रीचरवणकर फणिवर भरतांच भाता दशरथ कृपनायक धन्य सोपिता जय देव जय रघुकुल तिलका आरती ओवाळू त्रिभुवन नायका जय देव आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ रविकुळ मंडन खंडन संसार मूळ ध्याती सफळ धन्य तो दास भक्त प्रेमळ जय देव जय रविकुल तिलका आरती ओवाळू त्रिभुवन नायका जय देव गुरुके दुर्गसहारी सुदिन संसारी हरी पडलो आता संकट निवारी मचिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही विवाद करिता पडलो प्रवाही तू भक्ताला पावसिल बलाही जय देवी महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी कृष्णवदने प्रसन्न होती जदासा क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहर तल्लीन झाला पद पंकज देशा जय देवी महिषासुरमथिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी सत्राणे उद्दाणे हुंकार वदनी करिडमळ भूमंडळ कराळे ब्रह्मांड धाकळ त्रिभो सुरवर निशासर झाला पालन जय देव जय हनुमंता तुमचे प्रसाद नभी कृतंता जय देव दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द तरतरला धनिधर मानिला खेद हराळिले पर्वत उद्देकन उच्च रामदासा शक्तीचा बोध जय देव जय हनुमंता साधेन विकृतांता जय देव रामा रामी रामा रत्नाग्रणिकन्ये दीना शरण शरण्ये समूर्तकारुण्य पातिव्रत्य समुज्ज्वल चरिता मूर्धन्ये विद्याद्वन्वासकरूपानन्ये जय देवी जय भगवती सीते रघुपति दयिते त्रिभुवन महिते महिधीते जय देवी विदेह राघव वंश समाहित सौभाग्ये कुशलव जननी जानकी जनिमृति भयभंगे रावण कुलवन दाहन तावस्फुल्लिंगे प्रणवान्तःकरणे तव चरणी बोळंगे जय देवी जय भगवती सीते रघुपति दयिते त्रिभुवन महिते महिदुहिते जय देवी जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया द्वैत पसारा वारुणिधला अद्वैत सारा जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया परम परात्पर चिन्मय खारी त्याचा मुख सरिता मंदलिवारी जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया जगत जीवन प्रभु मंगल धाम नाम रूपादित तू अभिराम जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदि संहरि माया श्री अनंत गोरी ब्रह्मा
माता महारुद्र हनुमान की जय। आनंदपुरी ब्रह्मांड नायक